बेसिकली आता आपण सांगितलं की फक्त मी विषय मांडला साताऱ्यामध्ये आत्ता 20 लाख रुपयाचं काहीतरी या ठिकाणी तणनाशक बनावट सापडलं. हा संपूर्ण महाराष्ट्राची जर व्याप्ती आपण पाहिली तर हा फार मोठा विषय आहे आणि प्रत्येक वेळेला संबंधित जो कृषी भांडार चालक असतो तो याचे टेस्ट घ्यायला जात नसतो. त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकरी प्रयोगशाळेमध्ये टेस्ट करायला जात नसतो. मूळ मुद्दा माझा हाच होता की तुम्ही या ठिकाणी कृषी सेवा केंद्राला या ठिकाणी आरोपी करता त्या केंद्रचालकाला, त्याऐवजी जी बनावट कंपनी आहे ह्या बनावट कंपनीवर या ठिकाणी हे जे खटले आहेत ते चालवले पाहिजेत. त्यांना यामध्ये आरोपी केलं पाहिजे आणि त्यामध्ये साक्षीदार म्हणून या ठिकाणी जे काही कृषी सेवा केंद्र आहेत या मंडळींना आपण घेतलं पाहिजे. परंतु आजपर्यंत ह्या कृषी सेवा केंद्रावर त्या ठिकाणी हे खटले दाखल केले जात होते. त्यामुळे संबंधित एक दुकान बंद असायचं, पण राहिलेली 90 दुकानं त्या ठिकाणी तो बनावट माल त्या ठिकाणी विकला जात होता. आणि या माध्यमातून एक चांगलं झालं, एक चांगला विषय समोर आल्यामुळं थोडंसं कृषी विभाग पण सतर्क झाला. त्या माध्यमातून राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा ज्या बनावट औषधं बनवणाऱ्या कंपन्यावर यावर मोठ्या प्रमाणावर धाडीचं सत्र चालू झालेलं आहे. पण अधिवेशनात तुम्ही जो आवाज उठवला तर धाडीचं सत्र सुरू झालं आहे, पण अजून यापुढं तुमची भूमिका आता कशी राहणार आहे की ह्या ज्या काही अशा कारवाई आहेत त्या वारंवार झाल्या पाहिजेत किंवा कशा पद्धतीनं तुम्ही एक आमदार म्हणून आता यापुढे तुमची भूमिका? खरं तर हा मुद्दा मी शेवटपर्यंत लावून धरणारच आहे. यामध्ये मुळातच कायद्यानं या सगळ्या तरतुदी आहेत, पण इम्प्लिमेंटेशन करताना या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं जे केलं जातं आहे आणि त्या संदर्भात ज्या काही दुरुस्ती असतील त्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी गरज आहे, एखाद्या अगदी कॅबिनेटच्या बैठकीतसुद्धा आपण त्या ठिकाणी बरेचसे नोटिफिकेशन GRs काढू शकतो आणि त्या माध्यमातून ही फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची लूट चाललेली आहे हे आपल्याला त्या माध्यमातून थांबवता येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.